प्रश्न चालू तो बाकी बात बता। विषय असा आहे की हे काम आम्ही जे टाकी समोर दिसते हे मजदुरीमध्ये आम्ही घेतली होती कार्तिक सर कडून। आम्ही तोडून सणा कार्तिक अग्रवाल हे तोडून सणा मी मटेरियल तिथे जमा करता आणि जे बी भंगार निघते ते साईडवर जमा करता। आम्ही आमचं काम होतं फक्त मजुरीवर, दुसरं काहीच नव्हतं। कसं ठेका दिलेला आहे तुम्हाला की टेंडर दिलेला आहे की तुम्ही मजुरीने? आम्ही फक्त मजुरीने करताय सर। सदर झालेल्या प्रकारावरती आरोप करण्यात आलेला आहे, काय सांगणार? या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करण्याचाही असा एक आरोप करण्यात येत आहे आणि पोलीस प्रशासन पण इथं आलेलं आहे। हे मुजाहिद खान माझा भाषा आहे। आता मला कॉल आला, मी इथे आल्यावर मला परिस्थिती समजली। हे नेहमी ठेके घेत राहतो, म्हणजे जुनी इमारती असतात आणि गव्हर्नमेंटचे जे कामं असतात इमारतीचे, हे जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तो राहतो। छोटे मोठे तोडण्यासाठी तर नेहमी मजुरीमध्ये, आणि त्याच्याकडे लायसन पण आहे, मजुरीमध्ये तो काम घेत राहतो। मी आता प्रत्येक अग्रवाल यांच्याशी बोललो याच्या मोबाईलना, तर मला बोलले की NHIचा हे प्रकल्प आहे आणि आम्ही कोणालाही काम देऊ शकतो, याच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही आहे। आणि हे जे आज तोडण्याचं काम चालू आहे हे 8 दिवसापासून चालू आहे, आजचा नाही आहे। आणि जसं तू सांगितलं माझ्या भाषा की ते चोरी रात्री होते, दिवसानी होत, आणि हे सर्व निघणारं साहित्य जे निघत असेल ते त्यांच्या कंपनीमध्ये जमा करता आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊन फक्त यांना मजुरीवर काम केलेलं आहे। पण मला फक्त एवढंच सांगायचं की एवढी गोष्टीमध्ये कधी मुक्ताईनगरमध्ये राजकारण होत असेल तर हे चुकीची बाब आहे। कारण तो मजुरीमध्ये किती पैसे कमवत घेत असेल, त्याच्यामध्ये कोणता मोठा करोडपती झालेला आहे का? याच्या आधी तो 10-5 वर्षापासून त्याच्याकडे लायसन आहे, तो काम करतो आणि मजुरीमध्ये 10-5 हजार रुपये 50 हजार रुपयासाठी तो काम करत होतो। त्याच्यासोबत आणखी लोक पार्टनर आहेत, 4-5 लोकांनी मिळून ते तोडलेलं आहे आणि यासाठी एवढा राजकारण करणे मला वाटतं ते तर चुकीचं आहे।